एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श मुलगा, एक आदर्श पती, एक आदर्श आजोबा, एक आदर्श वडील म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील. माणसाचे दिवस तेच दिवस राहत नाहीत, दिवस बदलतात, तो फक्त संघर्षांची काठी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील साहेब. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक रवी सातपुते, डी.वाय. पाटील समूह कोल्हापूर. डी.वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजय डी पाटील साहेब यांचे 61 दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी साजरे होत आहे. संपूर्ण समूहामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं असताना मला भावलेलं किंवा मी अनुभवलेले डॉक्टर संजय डी पाटील साहेब, तर या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. साहेबांच्या 61 निमित्त एक प्रकारची कृतज्ञता किंवा एक आपुलकी मी माझ्या शब्दांच्या माध्यमातून पाठवत आहे किंवा त्यांच्या प्रती व्यक्त करत आहे. वयाच्या 18व्या वर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांनी समूहाची जबाबदारी डॉक्टर संजय डी पाटील साहेब यांच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय घेतला. अगदी कमी वयामध्ये समूहाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांना देखील त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या ध्येयाची कल्पना असावी. कारण एवढी मोठी जबाबदारी टाकत असताना ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलणं याची पूर्ण खात्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब आणि सौ शांतादेवी डी पाटील साहेब यांना असावी. जबाबदारी घेतल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या समूहामध्ये एक 200 ते 300च्या आसपास लोक काम करत होते. तोच आकडा आता हजारोच्या घरामध्ये गेलेला आहे. तर हे करत असताना त्याच्या पाठीमाग अविरत कष्ट, संघर्ष, चिकाटी या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. कोणतेही काम करत असताना त्याच्यामध्ये मन लावून काम करणं, समूहात काम करत असणारी संपूर्ण लोक ही आपलीच लोक आहेत. हा संपूर्ण माझा समूह माझा एकट्याचा नसून संपूर्ण लोकांचा आहे. समूह मोठा होत असताना फक्त माझे कष्ट नसून काम करत असणाऱ्या हजारो लोकांचं कष्ट आहे आणि त्याच्या जोरावरच मी आज उभा आहे. हे कायम नेहमीच त्यांच्या तोंडातून आम्हाला ऐकायला मिळत असतं. समूहाची जबाबदारी घेतल्यानंतर आता सध्याच्या घडीला डी.वाय. पाटील समूह शिक्षणाचे संकुले निर्माण करून खेडोपाडी आणि गावोगावी शिक्षणाची गंगा पोचवण्याचं काम करत आलेलं आहे. हे करत असताना फक्त मनी मेकिंगचा विचार न करता शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोचावी आणि त्याच्यामधून परमार्थ साधला जाऊ शकतो, अशा प्रकारची मानसिकता आणि अशा प्रकारचा अजेंडा घेऊन डॉक्टर संजय डी पाटील साहेब काम करत आलेले आहे. संस्था चालवत असताना मालक म्हणून भूमिका न पाडता त्यांच्यामधीलच एक सहकारी म्हणून अशी भूमिका कायमच डॉक्टर संजय डी पाटील साहेब घेत आलेले आहेत. माझ्या समूहामध्ये काम करत असलेला प्रत्येक कामगार, प्रत्येक व्यक्ती हा संस्थेच्या इतिहासामध्ये किंवा संस्थेच्या उभारणीसाठी त्याचा कष्ट लागलेला आहे, त्याचा हातभार लागलेला आहे. हाच याचा उल्लेख ते नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये करत असतात. कसबा बावडा येथे मेडिकल कॉलेज स्थापना झाल्यानंतर कसबा बावड्याच्या विकासामध्ये डी.वाय. पाटील समूह आणि डी.वाय. पाटील कॉलेजचा सिंहाचा वाटा आपल्याला म्हणता येईल. कारण त्या काळामध्ये किंवा आता देखील बावडा कॉलेजनं कोणत्या प्रकारचे हॉस्टेलचे वगैरे हॉस्टेल साहेबांना बांधता आलं असतं, पण हॉस्टेल देखील संस्थेनं बांधलेलं नाही. त्याला कारण एवढंच आहे की बावड्यामध्ये अनेक विद्यार्थी राहत असतात, अनेक लोकांचे रूमवर वगैरे घेऊन मुलं भाड्यानं वगैरे राहत असतात आणि त्यामुळे कित्येक लोकांचं अर्थचक्र त्यावर चालत असतं. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यावर रूम असू देत किंवा मेस असू देत तर या चालत आहेत आणि हे अर्थचक्र चालू राहावं यामुळेच फक्त त्यांनी हॉस्टेलची उभारणी वगैरे केलेली नाही. संस्थेमध्ये काम करत असताना कर्मचारीचा जो सोर्स आहे, अर्निंग सोर्स आहे किंवा पैशाचा सोर्स आहे तो एकमेव असल्यामुळं
माझ्या संस्थेवर 5,500 लोक काम करत आहेत. संस्थेवर त्यांचं पोट चालतं. याचा विचार करून दर महिन्याच्या 1 तारखेला काही करून पगार हा झालाच पाहिजे, अशा प्रकारच्या सक्त सूचना अध्यक्षाकडून मॅनेजमेंटला कायमच देत आलेल्या आहे. आपल्या आई वडिलांच्या प्रती असणारी आस्था किंवा प्रेम फक्त बोलण्याच्या स्वरूपात न ठेवता तो शांतादेवी डी पाटील ही स्कॉलरशिप साहेबांनी 2022 साली 1-2 वर्षापूर्वी चालू केलेली आहे. याच्या माध्यमातून शेकडो मुलांना याचा फायदा होत आहे. करोडो रुपयांची स्कॉलरशिप डॉक्टर संजय डी पाटील साहेब, त्यांचे बंधू आणि आमचे मार्गदर्शक सतेज डी पाटील साहेब आणि गुरुबंधू ऋतुराज संजय पाटील साहेब यांच्या माध्यमातून होत आले. ज्या ज्यावेळी संस्थेमध्ये कॉलेजमध्ये भेट होत असताना कोणत्याही प्रकारचा शॉप न करता, तो मग शिपाई असू दे, स्वच्छता करणार कामगार असू दे, शिक्षक असू दे किंवा क्लार्क लोक असू दे, तर प्रत्येकाशी बोलताना 1-2 वर्षापूर्वी चालू केलेली आहे. याच्या माध्यमातून शेकडो मुलांना याचा फायदा होत आहे. करोडो रुपयांची स्कॉलरशिप डॉक्टर संजय डी पाटील साहेब म्हटलं जातं की त्यांचा संघर्ष देखील तेवढाच त्यांनी सोसलेला आहे आणि भोगलेला आहे. 2 वर्षापूर्वी शांतादेवी डी पाटील स्कॉलरशिप या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मोठ्या बहिणी ज्यावेळी त्यांचा बालपणाच्या गोष्टी सांगत होत्या, बालपणाच्या संघर्ष ज्यावेळी सांगत होत्या, त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये चटकन येणारं पाणी आणि मुसमुसणारे डॉक्टर संजय डी पाटील साहेब फार कमी लोकांना माहिती आहेत. एका क्षणामध्ये, एका सेकंदामध्ये त्यांच्या डोळ्यात जर म्हणजे पाणी येत असेल किंवा ढसाढसा जर रडणारे असतील किंवा एका सेकंदामध्ये त्यांना 40 वर्षे जर ते पाठीमागे जात असतील, तर आपण कल्पना करू शकतो की त्याचा संघर्ष देखील एक पहाड समान असेल. त्यांचा स्वभाव जर बघितला तर ते सुरुवातीपासूनच कोणत्या गोष्टीचा शो ऑफ न करणं आणि पडद्यामागचा कलाकार अशी त्यांची भूमिका कायम राहिलेली आहे. अव्यक्त व्यक्तिमत्व, आपल्या कामावर श्रद्धा ठेवणं, जास्त न बोलणं, मितव्ययी अशा प्रकारचा स्वभाव, जास्त न बोलणं पण आपल्या कामाच्या माध्यमातून एक अजेंडा ठेवून काम करणं, अशाच प्रकारचा स्वभाव त्यांचा आपल्याला सांगता येईल. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारणातील सर्वेसर्वा बाहुबली द्रोणाचार्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर सतेज डी पाटील साहेब, बंटी पाटील साहेब, तर यांच्या देखील राजकीय इतिहासामध्ये, राजकीय जडणघडणीत, राजकीय विकासात एक पडद्यामागचा कलाकार म्हणून हे डॉक्टर संजय डी पाटील साहेब कायमच असतात आणि हे फार कमी लोकांना माहित आहे. पडद्यामागून राहून काम करणं, अजेंडा ठेवून काम करणं, दूरदृष्टी ठेवून काम करणं, एखादं काम जर ठरवलं की तर ते करणं, ते त्याच्या पाठीमागं परसिस्टन्स, एक चिकट ठेवून काम करणं, हाच त्यांचा मुळात स्वभाव आहे. शिक्षण संस्था चालवत असताना शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी यामध्ये देखील त्यांचं भरपूर असं योगदान आपण बघायला मिळालेलं आहे. संस्था चालवत असताना, व्यवसाय सांभाळत असताना आपल्या आई वडिलांना वेळ देणं, आपल्या कुटुंबाला वेळ देणं, हा देखील त्यांच्या स्वभावाचा एक महत्त्वाचा पैलू मानता येईल. कारण सध्याच्या जमान्यामध्ये अशी अनेक मुलं आहेत की फक्त कामाच्या व्यापामुळं आपल्या आई वडिलांना, आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. पण डॉक्टर संजय डी पाटील साहेब यांनी याचा सगळा समतोल पूर्ण अगदी चांगल्या पद्धतीने समतोल साधलेला आहे. आम्ही तळसंदे कॅम्पसमध्ये खूप वेळा बघतो की ते त्यांच्या वडिलांसोबत डॉक्टर डी वाय पाटील साहेब आणि आई साहेब यांच्यासोबत ते आम्हाला कायमच दिसत असतात. मग ते संपूर्ण कॅम्पस फिरून दाखवणं, त्यांच्यासोबत बोलणं, त्यांच्यासोबत हितगुज वगैरे करणं, या गोष्टी आम्ही नेहमी बघत असतो. आम्हाला कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढा सगळा व्याप देखील सांभाळून देखील ही व्यक्ती कशा सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकते. त्यांचे छोटे बंधू आणि आमचे मार्गदर्शक, राजकीय द्रोणाचार्य, राजकीय बाहुबली सतेज डी पाटील साहेब देखील आपल्या आई वडिलांना तेवढ्या चांगल्या पद्धतीनं वेळ देतात आणि दोघांच्या मधील जो एक भावांच्या मधील प्रेम आहे, ते त्याचा आदर्श खरंच आम्ही देखील घेत आलेलो आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये देखील इम्प्लिमेंट करत आहे आणि समाजाने देखील घेण्यासारखं आहे. या वयात देखील दोघांच्या मधील, 2 भावांच्या मधील जे प्रेम आहे आणि स्नेह, आपुलकी आहे, ती अतुलनीय अशीच आहे. त्याला म्हणजे कंपॅरिझन करता येत नाही.
कारण अजून देखील ते एक छोट्या भावंडासारखं म्हणजे खांद्यावर हात वगैरे टाकून किंवा बंडी पाटील साहेब देखील तेवढ्याच रिस्पेक्टफुली किंवा संजय पाटील साहेब देखील तेवढंच आपलं लहान भावंडाप्रमाणे म्हणजे हे करणं म्हणजे खूपच चांगल्या गोष्टी आपल्याला त्या म्हणता येतील. त्यांच्या दोन्ही स्नुषा यांच्याशी आपलं एक सोने प्रमाण नाही तर आपलं एक लेखी प्रमाण असणार त्यांचं आता आम्ही नेहमीच बघत असतो. आणि हे सगळं होत असताना देखील साहेबांच्या विकासामध्ये राजकीय विकास असू दे किंवा त्यांचा शैक्षणिक विकासामध्ये संकुलामध्ये व्यवसायामध्ये त्यांच्या पत्नी सो वैजयंती संजय पाटील मॅडम यांचा देखील सिंहाचा वाटा आपल्याला म्हणजे सांगता येईल. अजून देखील संस्कार संस्कार आणि संस्कार पाटील घराणं किंवा पाटील कुटुंब आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आपल्याला म्हणजे सांगता येईल. कारण आमचे गुरुबंधू आणि कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज संजय पाटील साहेब यांच्या वागण्यामध्ये किंवा यांच्या बोलण्यामध्ये जे काही संस्कार आपल्याला बघायला मिळतात तर याची देण किंवा शिस्त बघायला मिळते. तर याची देणगी ही त्यांच्या वडिलांच्याकडून त्यांच्या आजोबांकडून आणि आजोबांकडूनच आपल्याला बघायला मिळते. आणि शिस्तप्रिय वागणं असणं हे देखील त्यांच्या वागण्यामध्ये बघतोय, त्यांच्या बोलण्यामध्ये बघतोय. शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. शिक्षक म्हणून काम करत असताना शक्य तेवढ्या लोकांना तो मदत करत जा, अगदी निस्वार्थी मदत करत जा. त्या लोकांचे आशीर्वाद तुला मोठं करतील. हाच मला माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या मोठ्या भावाने दिलेला संदेश. काम करत असताना शिक्षक म्हणून काम करत असताना एक पुस्तक लिहावं असा विचार माझ्या मनामध्ये आला. त्या पुस्तकाची सर्वांच्या आशीर्वादानं त्या पुस्तकाची निर्मिती देखील झाली. पण पुस्तक लिहित असताना सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे प्रस्तावना. एका योग्य माणसाच्या प्रस्तावनेची मला गरज होती. आणि हे करत असताना संस्थेमध्ये काम करत असताना डॉक्टर संजय पाटील साहेब यांनी प्रस्तावना लिहावी अशी माझी तीव्र इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली. साहेबांचा वेळ घेऊन मी त्यांच्या स्वीय सहाय्याकडून त्यांच्या पेयेकडून वेळ घेऊन मी त्यांना भेटायला गेलो. त्या दालनामध्ये मला बाहेर बसवल्यानंतर साहेब थोड्याच वेळामध्ये साहेब आले. मला त्यांनी आत बोलवून घेतलं. मी माझी पूर्ण ओळख करून दिली की करून दिल्यानंतर त्यांनी पहिलंच वाक्य म्हणाले की मी तुला काय मदत करू शकतो, तुला काय पाहिजे. एवढ्या मोठ्या माणसाला भेटायचं म्हटल्यानंतर मनामध्ये निश्चित प्रकारचं दडपण होतं, भीती होती. आणि मी भरपूर लोकांच्याकडून ऐकलं होतं, इव्हन माझ्या वडिलांच्याकडून ऐकलं होतं की संस्थेमध्ये काम करत असताना बंटी पाटील साहेबांचे जे थोरले भाऊ आहेत डॉक्टर संजय डी पाटील साहेब हे खूप कडक स्वभावाचे आहेत. त्यामुळं काम करत असताना कुठल्याही प्रकारची कसूर करू नकोस. आणि हेच माझ्या मनामध्ये होतं की साहेबांना भेटायचं म्हटल्यावर दडपण होतं, भीती फार होती. पण ती भीती साहेबांनी एका क्षणामध्ये पूर्ण अक्षरशः निवडून टाकली. ते म्हणाले की मी तुला काय मदत करू शकतो. त्यानंतर मी म्हटलं साहेब असं एक मी पुस्तक लिहिलेलं आहे जे समाजाच्या दृष्टीनं चांगलं आहे, तरुणांच्यासाठी आहे आणि समाजामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत. तर मला तुमची कृपया वेळ मिळावा आणि आपली प्रस्तावना मिळावी. तर त्यावर साहेबांनी ठीक आहे, हरकत नाही, मला थोडा वेळ दे आणि काही दिवसानंतर हे काम झाल्यानंतर मी तुला निरोप देतो आणि तसं मी तुझी भेट घेतो, तुला भेट देतो. मग काही दिवसानंतर साहेबांच्या आशीर्वादाने ती प्रस्तावना मिळाली आणि माझं पुस्तक देखील वाचता आलं. समाजामध्ये मोठं होत असताना एखादा माणूस मोठं होत असताना त्या माणसाला मोठा करतो तो त्याचा स्वभाव. मनामध्ये माझ्या प्रश्नांचं काहूर माजलं की बाबा एवढ्या मोठ्या समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील ते हेच का, करोड रुपयांच्या गाड्यातून हिंडणारे डॉक्टर संजय डी पाटील साहेब तर हेच का. हे भरपूर प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्या क्षणापासून अक्षरशः साहेबांच्यावर माझ्यावर खूप चांगल्या प्रकारचा एक प्रभाव पडला. प्रसन्न कॅम्पसची निर्मिती करत असताना उद्देश हाच होता की कसबा बोर्डा कॉलेज हे शहरातील मुलांना इंजिनिअरिंग डिसिप्लिनचे शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.
पण तळसंदे भागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याचा उद्देश हाच होता की पन्हाळा शाहूवाडी या भागामधील अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं, हाच त्याच्या पाठीमागे उद्देश होता. आणि तो शेवटी एखादं काम करत असताना उद्देश जर पवित्र असेल, उद्देश जर शुद्ध असेल, तर ते काम देखील तेवढं चांगल्या पद्धतीने होत असतं. आता सध्या तळसंदे कॅम्पसमध्ये टेक्निकल कॅम्पस तळसंदेमध्ये डिग्री कॉलेज, डिप्लोमा, MBA आणि संस्थेची स्वतःची म्हणजे एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी सध्या इथं कार्यरत आहे. त्याच्याने अति महत्त्वाची गोष्ट मी इथं सांगणार आहे, ते म्हणजे आणि फार कमी लोकांना गोष्ट माहीत आहे. एक काळ असा होता की त्यावेळी साहेब बावड्यातून बजाज MAT नावाची जी गाडी आहे त्या गाडीवरून फिरायची आणि त्यावेळी परिस्थिती फार अशी साहेबांची चांगली नव्हती. त्यावेळी त्या श्रीराम सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या समोरच्या चौकामध्ये उभारून ज्या उसाच्या वाड्याच्या पेंड्या आहेत, तर त्या देखील साहेबांनी पेंड्या विकण्याचं काम केलं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामधून त्यांच्या संघर्षाची किंवा परिस्थितीची जाणीव आपल्याला समजते. अनेक लोक म्हणत असतात की सम पीपल बॉर्न विथ सिल्वर स्पून, पण तो काही गोष्टी वारसा हक्काने जरी मिळाल्या असतील तर ती गोष्ट टिकवणं हा देखील तेवढाच महत्त्वाचा म्हणजे भाग असतोय. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ती 5 भावंड दही भातच्या एकत्र करून खाणं वगैरे हे फार म्हणजे कमी लोकांना माहिती आहे. थोडक्यात म्हणजे साहेबांची जो विकास आहे तो संघर्षातून झालेला आहे. शेवटी माणसाचे दिवस तेच दिवस राहत नाहीत, दिवस बदलतात, तो फक्त संघर्षांची काठी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील साहेब. शेवटी काळ बदलला, वेळ बदलली, त्या चुलीवरच्या भाकरीची जागा पंचपाकवानाने घेतली, जे अतिशय छोट्या घराचं रूपांतर महालामध्ये झालं. त्या MATची जागा देखील बदलली. त्या MATची जागा रोल्स रॉयस, रेंज रोव्हर किंवा डिस्कवरी या गाड्यासारखी किंवा म्हणजे अनेक चांगल्या गाड्या, इम्पोर्टेड गाड्या साहेबांच्याकडे आहेत. एवढं सगळं होऊन सुद्धा एक मात्र गोष्ट बदलली नाही आणि ती म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील. त्यांच्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारचा तेळमात्र देखील बदल झालेला नाही. आणि सगळी गोष्ट आलं, वैभव आलं, सत्ता आली, संपत्ती आली, पण मात्र माणूस जसाच्या तसाच आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श मुलगा, एक आदर्श पती, एक आदर्श आजोबा, एक आदर्श वडील म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील. थँक्यू.